हाय हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज आहे रविवार आणि त्यानिमित्तानेच आम्ही आज चाललो आहे आमच्या कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी. तर ते शिरसाई देवी म्हणून आहे, तर तिकडं निघालो आहे. तर श्रीषासाठी हे पहिलंच दर्शन असणार आहे. तिला आम्ही काय अजून घेऊन गेलेलो नव्हतो, त्यामुळे तिच्यासाठी चाललो आहे तिला दर्शनाला घेऊन. श्रीषा हाय कर, हाय कर, हाय. हां हाय करा, हाय. ठीक आहे, भेटूया आपण नंतर. तर आम्ही आता मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. हे बारामती तालुक्यातील शिरसुफळ या गावी शिरसाई देवीचं मंदिर आहे. हे आमचे कुलदेवी आहे. तर इथं आम्ही आता पोचलेलो आहोत. तर नारळ वगैरे सगळं काही घेतलं. ओटीचं सामान तर मी घरूनच आणलं होतं. बाकीचं जे काही महत्त्वाचं सामान आहे, हळदी कुंकू उदबत्ती नारळ, हे काही सर्व मी घेतलं आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. तर इथं श्रीषा पण भरपूर कंटाळली होती. गाडीवर बसून बसून खूप ऊन लागत होतं. त्यानंतर आम्ही गेल्यानंतर सामान वगैरे घेतलं आणि त्यानंतर तर नळाला पाणी होतं मस्त असं गारगार. तर थोडंसं हातपाय तोंड हे धुवून घेतलं, फ्रेश झालो, जरासं 5 मिनटं बसलो शांत, पाणी पिलं आणि मग त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. तर मंदिरामध्ये गेल्यानंतर इतके पाय भाजत होते, कारण ऊन हा प्रकार इतका होता प्रमाणाच्या बाहेर. तर पाय तर भरपूरच भाजत होते. तर कशी बशी मी श्रीषाला घेऊन पळत मंदिरामध्ये पोचली. तर मंदिरामध्ये पूर्ण अशी शांतता होती, गर्दी वगैरे काहीच नव्हती. तर मंदिरामध्ये फक्त ते पुजारी काकाच होते आणि गर्दी तर वगैरे अजिबातच नव्हती. गेल्या मी मस्तपैकी अशी घंटी वाजवली आणि मग मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मस्त श्रीषाला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. तिला मस्त असं खेळण्यासाठी पटांगण सापडलं होतं. त्यानंतर मी घरून काही सामान आणलं होतं ओटी भरण्यासाठी. साडी, पेढे, नारळ, हळद कुंकू उदबत्ती, केळी, हे सगळं काही व्यवस्थित मी ओटीवरती काढून घेतलं. मस्त असं व्यवस्थित काढून ठेवलं, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर हे नको व्हायला, जास्त गडबड नको होण्यासाठी मी बाहेरच ते व्यवस्थित असं काढून घेतलं. श्रीषा इथं मध्ये करत होती, थोडीशी मला हळदी कुंकू लावत होती. तिला ते आवडतं लावण्यासाठी, तर ते मला लावून घेतलं तिने. मग नंतर ती खेळत बसली. मग त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. ओटी वगैरे सगळं काही सामान मी तर अगोदरच बाहेर काढून घेतलं होतं. मंदिरामध्ये छान होतं. एक थोडीशीच लोक येत होते, अशी काही भरपूर गर्दी नसते. आपल्या इकडच्या मंदिरामध्ये जास्त गर्दी असते, तशी इकडे काही एवढी जास्त गर्दी नव्हती. आणि मंदिर तर एकदम छान असं जुन्या पद्धतीचं प्राचीन कालावधीत बांधलेलं मंदिर होतं. मस्त अशी देवीची मूर्ती बघून मन प्रसन्न झालं. हे होते देवीचे पुजारी. त्यांनी व्यवस्थित सगळं काही काढून घेतलं माझ्याकडनं. ओटीचं सामान हे सगळं काही आतमध्ये दिलं मी, व्यवस्थित ओटीही भरली. त्यानंतर त्यांनीसुद्धा हळदी कुंकू वाहून पाया देखील पडले आणि मग श्रीषालासुद्धा नमस्कार करायला सांगितला. आणि त्यानंतर त्या पुजारी काकांनी तिला आतमध्ये घेतलं होतं. तर ती तिथं डोकं टेकवत होती, पण ती एका जागी काय अशी थांबतच नव्हती. खरं तर हा प्लॅन आमचा पूर्णपणे फ्लॉप झाला होता, म्हणजे आम्ही रद्द केलं होतं जाणं. पण तरीसुद्धा काही मनात आलं, तर देवीचं बोलवणं आलं होतं असं समजून आम्ही परत तयार झालो. आणि उशीर का होईना आम्ही प्रॉपर 12 वाजता पुण्यातून निघालो आणि आम्ही 2-2:30पर्यंत तिथं पोचलो देखील. पूर्ण असं ऊन लागत होतं, शरीर थकल्यासारखं झालं होतं. पण तरीसुद्धा तिथं गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं आणि छान वाटलं, कारण बऱ्याच दिवसापासून श्रीषाला तिथं न्यायचं होतं पाया पडण्यासाठी. ती झाल्यापासून आम्ही तिथं मंदिरामध्ये गेलोच नव्हतो. तर तो योग आज आला आणि थोडीशी धावपळ झाली, पण छान प्रकारे झालं दर्शन. त्यानंतर आम्ही बाहेर यांनी नारळ देखील फोडून घेतला. बघू शकता तुम्ही किती ऊन आहे. आणि आता गोल प्रदक्षिणा मारायची आहे. यांच्या दोघांच्या पण पायामध्ये सॉक्स आहेत, ते माझ्याकडं नाही आहेत. आणि मी पळत कशी तरी प्रत्येक देवापाशी जाऊन हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करून उन्हामध्ये जाऊन पळत गेली आणि नमस्कार देखील केला. पण इतकं प्रमाणाच्या बाहेर पाय भाजले
बघू शकता तुम्ही पूर्ण असं रखरखीत ऊन होतं आणि मी पळत जाऊन म्हणजे पाय अशी जमिनीवर टेकूनच देत नव्हती, इतकं भाजत होते ना, प्रमाणाच्या बाहेरच भाजत होते ते पाय. जायची मी पटकन नमस्कार केला आणि सावलीत येऊन थांबली. त्यानंतर यांनीसुद्धा केला. श्रीषाच्या पायामध्ये सॉक्स होते त्यामुळे तिला काय एवढं वाटत नव्हतं, त्यामुळे ती मस्त एन्जॉय करत होती. तिला असं वातावरण भेटलं, अशी जागा मोकळी मिळाली खेळायला तर ती एकदम खुश असते. ती कोणालाच ऐकत नाही, तिला कोणाचंच ऐकत नाही. मग त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केले, भरपूर नमस्कार वगैरे मस्तपैकी मन भरून नमस्कार केला. तर इथं आता मी श्रीषासाठी ना घरूनच वरण भात करून घेतला होता, कारण जेणेकरून बाहेर गेल्यानंतर ना आम्ही काही पण खाऊ शकतो, पण श्रीषाला नाही खाती एवढं असं व्यवस्थित काय, त्यामुळे तिच्यासाठी मला आहे ना बाहेर गेलं तरी काही ना काहीतरी बनवून न्यावंच लागतं. मी तिच्यासाठी मग वरण भात करून घेतला होता. त्यानंतर आम्ही माझ्या माहेरची देवी कुरकुमला फिरंगाई माता देवी आहे, फिरंगाई माता मंदिर, तिथं गेलो. तिथं देखील आम्ही साडी, ओटी, नारळ सगळं काही व्यवस्थित भरलं, कारण तिथून आहे ना 10 किलोमीटरच्याच अंतरावरती आहे माझ्या माहेरची देवी, कुलदेवी. तर तिथंसुद्धा गेलो आम्ही. तिथंसुद्धा मस्त असं दर्शन घेतलं, छान वाटत होतं. मोठं मंदिर होतं. मी लग्नाच्या अगोदर तर कधी गेली नव्हती, पण लग्नानंतर एकदा आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो आणि ही दुसरी वेळ होती. तर तिथं परडी देखील असतात, तिथल्या बायका म्हणत होत्या परडीला हळदीकुंकू व्हा, दक्षिणा टाक. तर मी केलं हळदीकुंकू, थोडीफार दक्षिणा टाकली आणि श्रीषाने देखील नमस्कार केला. इथंसुद्धा भरपूर प्रकारे ऊन होतं, म्हणजे पूर्ण आमचं दर्शन आहे ना उन्हामध्येच झालेलं आहे आणि श्रीषा काही ऐकत नव्हती. आणि आमचा अवतार तर काय म्हणजे पूर्ण असा बघायलाच नको असा काहीसा झाला होता, पण त्यात देखील आम्ही दर्शन पूर्ण केलं. आणि हे पण मंदिर भरपूर मोठं आहे आणि जुन्या पद्धतीचंच आहे आणि छान वाटत होतं दर्शन करून. मस्त असं देवदर्शन पार पाडलं आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून पण सुद्धा थोडंफार नाश्ता केला आणि त्यानंतर मावळत्या सूर्याला नमस्कार करून घराच्या दिशेने निघालो. मस्त असं वातावरण झालं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.